नमस्कार, मी मनोज यादव, सामाजिक कार्यकर्ता। गेल्या अनेक वर्ष मी जनतेचं धान्य गोरगरिबांना जनतेला धान्य मिळू देत म्हणून यासाठी लढा देत आलो होतो। आता काही लोकांना मिळते, काही लोकांना मिळत नाही। पण या प्रोडक्ट खात्यामध्ये एक असा प्रकार उघडकीस आला आहे की इथं सरकारी कर्मचारी नाहीत, आहेत पण त्यांच्या गळ्यामध्ये आयडी नाही। आता आयडी नाही तर प्रोडक्ट खात्यात साहेबांना विचारलो की साहेब यांच्याकडे आयडी नाही आहे, गोरगरीब जनतेने कुणाला विचारायचं। मग त्यांनी सांगितलं मी अप्पर तहसीलला आम्ही निवेदनपत्र देऊन का नाही, आम्ही आता या आठवड्यात आयडी येतील। तर तसंच गोरगरीब जनतेना धान्य कट झाले किंवा रेशन कार्डची नावं कमी आहेत वाढवण्यासाठी ह्या लोकांनी फेरी मारत आहेत। पण त्या लोकांना साहेब रजेवर आहेत, इकडे गेल्या तिकडे गेल्या अशी उडवडी सुचर देऊन इथं लोकांची पिळवणूक केली जाते। तर ही पिळवणूक थांबवावी यासाठी मी साहेबांना बोलून त्यांची जी आता ही म्हणणं मानले, आयडी देऊन त्यांनी म्हणले आता गोरगरीब जनतेना आम्ही पूर्ण आता सहकार्य करतो। ह्याच्या आधी मला माहीत नाही, माझी नवीनच बदली झालेली आहे। तर आता इथनं गोरगरीब जनतेला धान्य मिळावं, त्यांचे रेशन कार्ड सुरळीत चालू व्हावी। आलेली जी वृद्ध लोक आहेत त्या लोकांची नावं कट आहेत, अशा लोकांना नावं पुन्हा चालू करून देण्यात यावी। यासाठी साहेब आता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करून त्यांना धान्य पोहोचवण्याचं मिळावं यासाठी मी प्रयत्न करतो। म्हणून असं आश्वासन दिल्याबद्दल साहेबांना मी धन्यवाद देतो।